हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाइन स्पर्धा परीक्षामध्ये। तर मित्रांनो, आपण बीएड सीईटीच्या संपूर्ण सिलेबससाठी एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 14वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे इंडियन हिस्ट्री, म्हणजेच की भारताचा इतिहास। मित्रांनो, बीएड सीईटीचा हा तिसरा युनिट आहे आणि या तिसऱ्या युनिट मधल्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण सर्व टॉपिक्स घेणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इंडियन हिस्ट्री या युनिट मधले 3 टॉपिक घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे सामाजिक प्रबोधन, क्रांतिकारी आंदोलने आणि राष्ट्रीय सभा। तर या तिन्ही टॉपिक विषयी आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये अशा मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ज्या मुद्द्यांवरती बीएड सीईटी मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर जे विद्यार्थी बीएड सीईटी ची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे, कारण की या तिन्ही टॉपिक वरती मी 50+ एमसीक्यूज घेणार आहे आणि ज्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बीएड सीईटी ची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे की आम्ही तुमच्यासाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा डिस्कस केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे। फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा हायलाइट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं जाईल। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज देण्यात आलेले आहे। टेस्ट सिरीज मुळे काय होईल की तुमचा भरपूर अभ्यास होईल, भरपूर सराव होईल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि याची फीस आहे ती फक्त 599 रुपये। मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स तुम्ही नक्कीच जॉइन करा। जर या कोर्सनुसार तुम्ही जर अभ्यास केला, या कोर्सला तुम्ही जर पूर्णपणे फॉलो केलं तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सामाजिक प्रबोधन, क्रांतिकारी आंदोलने आणि राष्ट्रीय सभा या तिन्ही टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वात पहिले आपण काय करू की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे तुम्हाला माहिती असणे फार गरजेचे आहे एग्जामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, तर अशा प्रकारचे मुद्दे सर्वात पहिले आपण डिस्कस करूया आणि मग त्यावरती विचारलेल्या एमसीक्यूज ना सॉल्व्ह करूया। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की सामाजिक प्रबोधन हा जो टॉपिक आहे यावरती असणारे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पहिला मुद्दा तुम्हाला दिलाय की दादाभाई नौरोजी, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, लंडन मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना, रास्त गोफ्तार हे गुजराती साप्ताहिक, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात त्यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला। 1906च्या कोलकाता अधिवेशनात त्यांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीची घोषणा केली। तर दुसरा मुद्दा दिलाय, भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅजेट असून ते जेम्स हिक याने प्रसिद्ध केले। भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणजेच दिग्दर्शक हे बंगाली मासिक व समाचार दर्पण हे बंगाली साप्ताहिक। हिंदी भाषेतील पहिले मासिक उदंत मार्तंड हे जुगल किशोर यांनी प्रसिद्ध केले होते आणि अखबार हे हिंदी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय। जर तुम्ही हे सर्व मुद्दे व्यवस्थितपणे वाचले, यांना लक्षात ठेवलं, तर या टॉपिक विषयी असणारे कोणतेही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, कारण की आजच्या लेक्चर मध्ये आपण असेच मुद्दे डिस्कस करणार आहोत ज्यावरती तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात। पुढील मुद्दा दिलाय की मुंबई समाचार हे गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र होय। त्या पुढील मुद्दा आहे उर्दू गाईड हे पहिले उर्दू दैनिक, तर कोहिनूर हे पहिले उर्दू साप्ताहिक होय। बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेले दिग्दर्शक हे मराठीतील पहिले मासिक होय। विष्णू शास्त्री पंडित यांनी इंदुप्रकाश हे वृत्तपत्र प्रसिद्ध केले, तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले। राष्ट्रवादाच्या प्रचारासाठी महात्मा गांधी यांनी यंग इंडिया, तर अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केले। आगरकर व टिळकांनी केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध केला, तर आगरकर हे सुरुवातीला काही वर्षे केसरीचे संपादक होते। त्यानंतरचा मुद्दा आहे बिपिन चंद्र पाल यांचे न्यू इंडिया, लोकमान्य टिळकांचे केसरी व मराठा ही वृत्तपत्रे होती। लॉर्ड कर्झनने 1905 साली बंगालची फाळणी केली आणि हिंदू मुस्लिमात तेढ निर्माण करून मुस्लिमांना राष्ट्रीय चळवळीतून अलग करणे हा हेतू त्यामागे होता। 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली आणि त्या दिवशी राष्ट्रीय सूतक दिन पाळण्यात आला होता। तर अशा प्रकारे सामाजिक प्रबोधनवरती काही महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत। अजून काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपण डिस्कस करूया। तर पुढचे मुद्दे दिले की बंगालच्या फाळणी विरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंगभंग चळवळ सुरू केली। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं। रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे गीत लिहिले। इसवी सन 1911 साली पंचम जॉर्ज यांनी दिल्ली येथील दरबारात बंगालची फाळणी रद्द केल्याचे जाहीर केले। तर इसवी सन 1906 साली ब्रिटिशांच्या प्रेरणेने मुस्लिम लीगची स्थापना झाली। या मुद्द्यावरती तुम्हाला एमसीक्यूज विचारले जाऊ शकतो की 1906 साली ब्रिटिशांच्या प्रेरणेने कोणत्या लीगची स्थापना केली, तर त्याचं उत्तर येईल की 1906 साली ब्रिटिशांच्या प्रेरणेने मुस्लिम लीगची स्थापना झाली। पुढील मुद्दा दिलाय सर सय्यद अहमद यांनी मुस्लिमात ऐक्य निर्माण करून
शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मुस्लिम एज्युकेशन कॉन्फरन्सची स्थापना केली आणि पुढे त्यांनी इंडियन पेट्रिऑटिकची स्थापना केली। इसवी सन 1916 साली हिंदू मुस्लिम यांच्यात लखनौ करार झाला आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी इसवी सन 1916 साली मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना केली। इसवी सन 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना केली आणि या दोन संघटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे कार्य परस्परपूरक होते। म्हणजेच की ॲनी बेझंट यांनी 1916 साली मद्रास येथे होम रूल लीगची स्थापना केली आणि 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना केली। पुढील मुद्दा दिलाय की डिसेंबर 1922 च्या गया येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनात देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनात स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली होती आणि स्वराज्य पक्षाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती। या ठिकाणी स्वराज्य पक्षाचा पहिला मुद्दा होता की विधिमंडळात प्रवेश करून सरकारी कामकाजात अडथळे निर्माण करणे। दुसरं उद्दिष्ट होतं की सरकारी विधेयक व अंदाजपत्रके नामंजूर करणे, सरकारच्या धोरणास विरोध करणे, स्वराज्याचा आग्रह धरून त्यासाठी राजकीय सुधारणांची मागणी करणे आणि चौथं उद्दिष्ट आहे 1911 सालचा कायदा कसा अयोग्य आहे हे सर्वांना पटवून देणे। तर पुढील मुद्दा दिलाय C.R. दास हे स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष तर मोतीलाल नेहरू हे सचिव म्हणून निवडले गेले। 1926 साली स्वराज्य पक्षात विभाजन होऊन तेज बहादूर सप्रू यांनी इंडियन नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली आणि शेवटचा मुद्दा आहे खान अब्दुल गफार खान हे सरहद्द गांधी म्हणून ओळखले जातात। त्यांनी खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सामाजिक प्रबोधन विषय असणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केलेले आहेत। आता आपण बघणार आहोत या पुढचा टॉपिक म्हणजेच की क्रांतिकारी आंदोलने। आता आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरचा सेकंड टॉपिक म्हणजेच की क्रांतिकारी आंदोलने याविषयी असणारे काही महत्त्वाचे मुद्दे। तर या ठिकाणी पहिला महत्त्वाचा मुद्दा दिलाय वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी धनगर जमातींना हाताशी धरून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला। हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र उठाव होय, त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जातं। दुसरा मुद्दा दिलाय की दामोदर चाफे यांनी अत्याचारी रॅडचा खून 1887 साली केला। विनायक दामोदर सावकारांनी पुण्यात अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली आणि त्यांनी 1857 चा स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप, भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने हे ग्रंथ लिहिले। तर बंगालमध्ये वीरेंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त यांनी युगांतर हे वृत्तपत्र सुरू केले व अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली। पुढचा मुद्दा दिलाय की अभिनव भारत संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचे न्यायाधीश जॅक्सन यांची हत्या केली। अनुशीलन समितीच्या खुदीराज बोस यांनी कोलकाताचे न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर बॉम्बफेक केली, पण त्यातून ते बचावले व खुदीराम बोस यांना फाशीची शिक्षा झाली। या कटाला मुझफ्फरपूर खटला म्हणून ओळखतात। पुढचे महत्त्वाचे मुद्दे दिले श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली। ते युरोपातील सर्व भारतीय क्रांतिकारकांचे केंद्र बनले। नंतरचा मुद्दा दिलाय की लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत अमेरिकन गदर पक्षाची स्थापना केली। भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी 8 मार्च 1929 रोजी दिल्ली कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला। केंद्रीय मंत्रिमंडळातील बॉम्बस्फोट, सॅडर्सची हत्या व सरकार विरुद्धच्या कटामुळे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्यावर लाहोर षडयंत्र खटला दाखल करण्यात आला। नंतरचा महत्त्वाचा मुद्दा दिलाय की भगतसिंगाने नवजवान भारत सभेची स्थापना करून इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा केली। चंद्रशेखर आझाद यांनी दिल्ली येथे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकेशन असोसिएशनची स्थापना केली। सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली। ते इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण होते आणि जानेवारी 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी हिंद स्वातंत्र्य संघ व रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली। पुढचा महत्त्वाचा मुद्दा दिलाय 1 ऑक्टोबर 1943 ला सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली। सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्लीच्या घोषणा देऊन तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा नारा दिला। पुढचा महत्त्वाचा मुद्दा दिलाय की आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड या तुकड्या होत्या व डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, कॅप्टन लक्ष्मी ही महिला अधिकारी सेनेत होती। आता या ठिकाणी तुम्हाला 2 तक्ते दिलेले आहे। पहिला आहे आझाद हिंद सेनेचे शासन कशा प्रकारे होते याचा तक्ता आणि दुसरा आहे आझाद हिंद सेना। आझाद हिंद सेनेची स्थापना 21 ऑक्टोबर 1943 मध्ये झाला। याचं ठिकाण सिंगापूर येथे झालं। नाव हिंद स्वातंत्र्य संघ, शासन आझाद हिंद सेना, पंतप्रधान होते सुभाषचंद्र बोस, तर प्रसिद्धी प्रचार यंत्रणा मंत्री होते S.A. अय्यर, सचिव होते रासबिहारी बोस आणि सर्वोच्च सल्लागार होते करीम गानी, कायदा मंत्री होते M.S. सरकार आणि लेफ्ट कर्नल होते चॅटर्जी भोसले, शहानवाज इत्यादी।
तर लोकशाही राष्ट्राविरुद्ध युद्ध घोषणा झाली 24 ऑक्टोबर 1943 ला। तर अशाच प्रकारे आझाद हिंद सेनेचा तक्ता दिलाय। ब्रीद वाक्य होतं विश्वास, एकता, बलिदान। युद्ध घोषणा होत्या चलो दिल्ली आणि बोध चिन्ह होते झेप घेणारा वाघ। तर निशाण होते चरख्याचे चित्र असलेली तिरंगी ध्वज। मानवंदना व अभिवादन, जय हिंद, राष्ट्रगीत, सब सुखी चैन की बरखा बरसे, भारत भाग्य है जागा। व्यवहार भाषा हिंदी। तर अशा प्रकारे या ठिकाणी 2 तक्ते पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहे। आता तुम्हाला दिलाय की भारतीय क्रांतिकारी संघटना कशा प्रकारे स्थित झाल्या आणि भारतीय संघटना कुठे कुठे आहे। तर या ठिकाणी बघा, सन 1896 पुणे मध्ये व्यायाम मंडळ संघटनाची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते चाफेकर बंधू। तर सन 1901 मध्ये मिदनापूर येथे अनुशीलन समितीची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते ज्ञानेंद्रनाथ बोस। तर तशाच पद्धतीने 1902 पुण्यामध्ये अभिनव भारतची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते वी दास सावरकर। 1904 लंडन मध्ये इंडिया हाऊस या संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते श्यामजी कृष्ण वर्मा। 1905 मध्ये बारिसाल येथे स्वदेश बांधव समितीची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते अश्विनी कुमार दत्त। 1906 मध्ये लंडन येथे अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते वी दास सावरकर। 1907 मध्ये अमेरिका येथे इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते तारकानाथ दत्त। 1907 ढाका येथे अनुशीलन समितीची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते वीरेंद्र कुमार घोष, भूपेंद्र दत्त। 1907 पंजाब मध्ये भारत माता सोसायटीची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते अजित सिंह आंबाप्रसाद। 1913 सॅन फ्रान्सिस्को येथे गदर पार्टी संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते लाला हरदयाळ। 1914 बर्लिन येथे इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते लाला हरदयाळ आणि वीरेंद्र चट्टोपाध्याय। 1915 काबूल येथे इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते राज महेंद्र प्रताप। तर अशाच पद्धतीने 1924 मध्ये कानपूर येथे हिंदुस्तान रिपब्लिकेशन असोसिएशनची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते सचिंद्रनाथ सन्याल। 1926 लाहोर येथे नौजवान सभा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक होते भगत सिंग। तर शेवटचा मुद्दा दिलाय की सन 1942 टोकियो मध्ये आझाद हिंद सेना या संघटनेची स्थापना झाली आणि याचे संस्थापक होते रासबिहारी बोस। तर अशा पद्धतीने आपण सर्व क्रांतिकारी आंदोलने या ठिकाणी पूर्णपणे बघितलेले आहेत। आता आपण बघूया की राष्ट्रीय सभा यावरती कशा प्रकारे महत्त्वाचे मुद्दे हे एक्सप्लेन केलेले आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की राष्ट्रीय सभा हा जो टॉपिक आहे यावरती कशा प्रकारे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। तर पहिला मुद्दा दिलाय लॉर्ड डलहौसीच्या काळात चार्ल्स वुड याने पाठविलेल्या शिक्षण सुधारणा विषयक खलित्यास शिक्षणाचा मॅग्ना चार्टा असे म्हटले होते। दुसरा मुद्दा आहे लॉर्ड रिपन आणि हंटर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अभिप्रायानुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्यास खासगी संस्थांना सरकारने उत्तेजन द्यावे असे ठरविण्यात आले। तर तिसरा मुद्दा आहे की हिंदी लोकांच्या असंतोषणाला विधायक वळण देण्यासाठी ॲलन ह्यूम याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला। तर मुंबई येथे योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली 26 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली। आता या ठिकाणी बघा, पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये 3 कालखंड पाडलेले आहे। पहिला आहे मवाळ कालखंड, दुसरा आहे जहाल कालखंड आणि तिसरा आहे गांधी युग। तर राष्ट्रीय सभेच्या कार्यानुसार मवाळ कालखंड आहे 1885 ते 1905, जहाल कालखंड आहे 1905 ते 1920 व गांधी युग आहे 1920 ते 1947। तर पुढचा मुद्दा दिलाय 1907 च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेत फूट पडली। त्या पुढील मुद्दा आहे ब्रिटिश सत्ताधाऱ्यांची बोटे धरून त्यांच्या कलाने भारताची प्रगती करू इच्छिणाऱ्यांना मवाळ, तर भारताच्या प्रगतीसाठी स्वावलंबनाच्या, आत्मनिर्भरतेच्या व जनजागृतीच्या मार्गाचा स्वीकार करणाऱ्या राष्ट्रवादी गटाला जहाल असे म्हणतात। आता आपण बघूया राष्ट्रीय सभेचा पुढचा मुद्दा। तर पुढचा मुद्दा मांडलेला आहे फिरोजशाह मेहता, मदन मोहन मालवीय, योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पंडित मोतीलाल नेहरू, बद्रुद्दीन तय्यबजी, न्या रानडे, न्या तेलंग, डॉक्टर भांडारकर, दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, रंगय्या नायडू, आनंद मोहन बोस, देशबंधू चित्तरंजन दास इत्यादी मवाळ नेते होते। या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यूज विचारले जाऊ शकतो की देशबंधू कोणाला म्हणतात, तर देशबंधू चित्तरंजन दास यांना म्हटलं जातं। पुढचा महत्त्वाचा मुद्दा दिलाय दादाभाई नौरोजी हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात जहाल बनले व त्यांनी जनतेला चळवळ करा, अखंड चळवळ करा हा संदेश दिला। पुढील मुद्दा आहे बंगालमधील बिपिन चंद्र पाल व अरविंद घोष, पंजाबमधील लाला लजपत राय
व मुंबईतील लोकमान्य टिळक, मद्रासमधील सुब्रमण्यम शिवा, सुब्रमण्यम अय्यर, चिदंबरम पिल्ले हे जहाल नेते होते. त्या पुढील मुद्दा दिलाय लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक व विपिनचंद्र पाल यांना लाल बाल पाल असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे बाळ गंगाधर टिळकांनी आगरकर व चिपळूणकरांच्या सहाय्याने 1880 साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. टिळकांनी 1893 साली गणेशोत्सवाची व 1895 साली शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, नागरी प्रचार सभा याची स्थापना केली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे व पुण्याच्या हरिओम हे टिळकांचे 3 गाजलेले लेख होते. लक्षात ठेवा, हे सुद्धा तुम्हाला MCQs मध्ये विचारले जाऊ शकते. तर पुढचा मुद्दा दिलाय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही घोषणा टिळकांनी दिली. लोकमान्य टिळकांनी केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र काढले. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रींचा पुरस्कार केला. आणि राष्ट्रीय सभेचा शेवटचा मुद्दा आहे की टिळकांनी आर्कटिम होम इन द वेदाज, ओरायन व गीता रहस्य मंडाले तुरुंगात असताना हे ग्रंथ लिहिले. तर अशा पद्धतीने आपण 3ही टॉपिक वरती सर्व महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत. आता आपण बघूया की यावरती MCQs कशा प्रकारे विचारले जातात. तर सुरू करूया आपल्या MCQ सेक्शनला. प्रश्न विचारलाय की आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. डेव्हिड रिकार्डो, भाऊ महाजन, दादाभाई नौरोजी, पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे की आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय की वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. पर्याय आहे दादाभाई नौरोजी, अरविंद घोष, नारायण देव, सुरेंद्र बॅनर्जी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की वंदे मातरम हे वृत्तपत्र अरविंद घोष यांनी सुरू केलं. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. त्या पुढील प्रश्न आहे की डॅश डॅश याने बंगालची फाळणी केली. पर्याय आहे लॉर्ड कर्झन, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड क्लाइव्ह आणि लॉर्ड केनिंग. तर या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे की लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. पुढचा प्रश्न आहे बंगालच्या फाळणी विरुद्धच्या आंदोलनास काय म्हणतात. पर्याय आहे भारत छोडो आंदोलन, वंगभंग आंदोलन, चले जाव आंदोलन आणि खिलाफत आंदोलन. तर आत्ताच आपण मुद्द्यामध्ये बघितलं की बंगालच्या फाळणी विरुद्धच्या आंदोलनास वंगभंग आंदोलन असे म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पर्याय आहे जवाहरलाल नेहरू, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि ड पर्याय आहे ब व क. तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. त्या पुढील प्रश्न विचारलाय की मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला आणि पर्याय दिले गीता रहस्य, आर्कटिक होम इन द वेदाज, ओरायन आणि सत्याचे प्रयोग. मित्रांनो, हा जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या की लोकमान्य टिळकांनी आर्कटिक होम इन द वेदाज, ओरायन आणि गीता रहस्य हे 3ही सुद्धा ग्रंथ लिहिले आहे. पण त्यापैकी जो गीता रहस्य ग्रंथ आहे तर तो एकमेव असा ग्रंथ आहे जो मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी लिहिला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढील प्रश्न विचारलाय 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला आणि या प्रश्नासाठी पर्याय आहे स्वातंत्र्यवीर आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, देशबंधू चित्तरंजन दास आणि लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. प्रश्न विचारलाय की लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश साली गणेशोत्सव व डॅश डॅश साली शिवजयंती सुरुवात केली आणि पर्याय आहे 1895, 1893, 1893 ते 1895, 1993, 1995 आणि 1901, 1903. तर मित्रांनो, जाणून घ्या की या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी 1893 साली गणेशोत्सव व 1895 साली शिवजयंती सुरुवात केली. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय डॅश डॅश यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते आणि पर्याय आहे बॅनर्जी जीना, लियाकत अली खान, खान अब्दुल गफार खान आणि सर सय्यद अहमद खान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय की खालसा पंथांची स्थापना कोणी केली. पर्याय आहे गुरु शंकराचार्य, गुरु तेज बहादूर, गुरु गोविंद सिंग आणि गुरु नानक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की खालसा पंथांची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केलं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क.
अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय, अतिशय सोपा प्रश्न आहे। योग्य जोड्या लावा। या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे जोड्या लावायच्या आहे। या ठिकाणी तुम्हाला 2 गट दिलेले आहे, अ गट आणि ब गट। अ गट मध्ये आहे लाला हरदयाळ, माझी जन्मठेप, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि ब गट मध्ये आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, अमेरिकन गदर पक्ष, वी दास सावरकर आणि इन्कलाब जिंदाबाद। लाला हरदयाळ यांनी अमेरिकन गदर पक्षची स्थापना केली। माझी जन्मठेप याचे संस्थापक वी दास सावरकर आहे। भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद हा नारा दिला आणि चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन ही संघटना स्थापित केली। तर या प्रश्नाचं उत्तर कसं आलं? पहिल्याचं ब, दुसऱ्याचं क, तिसऱ्याचं ड आणि चौथ्याचं अ अशा प्रमाणे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल ब, क, ड, अ। अशाच पद्धतीने पुढचे देखील प्रश्न सॉल्व्ह करूया। प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणते विधान सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीत चुकीचे ठरते? आणि पर्याय आहेत, त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली, त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा नारा दिला आणि शेवटचा आहे की त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली। तर मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली, आझाद हिंद सरकारची देखील स्थापना केली आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा नारा देखील सुभाषचंद्र बोस यांनी दिला। परंतु या ठिकाणी जो पर्याय अ आहे की त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली हा या सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीत चुकीचं ठरतं, कारण की आझाद हिंद फौजेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली होती। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत डॅश डॅश यांनी पुढाकार घेतला आणि या प्रश्नासाठी पर्याय आहे ॲनी बेझंट, ॲलन हुम, दादाभाई नौरोजी, लॉर्ड वेलस्ली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ॲलन हुम यांनी पुढाकार घेतला होता, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी डॅश डॅश हे जहाल नेते नव्हते, म्हणजे आपल्याला सांगायचं आहे 4 पर्यायापैकी कोणते नेते हे जहाल नेते नव्हते। तर पर्याय आहे मदन मोहन मालवीय, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, विपिनचंद्र पाल। तर सर्व जहाल नेते अशा प्रकारे होते की बंगालमधील विपिनचंद्र पाल व अरविंद घोष, पंजाबमधील लाला लजपत राय व मुंबईतील लोकमान्य टिळक, मद्रासमधील सुब्रमण्यम शिवा, सुब्रमण्यम अय्यर, चिदंबरम पिल्ले हे जहाल नेते होते। म्हणजेच या ठिकाणी लोकमान्य टिळक, लाला लजपत राय व विपिनचंद्र पाल हे तिन्ही सुद्धा जहाल नेते आहे। तर या ठिकाणी जे मदन मोहन मालवीय आहे पर्याय नंबर 1, तर हे एकमेव मवाळ नेते आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की नेहरू रिपोर्ट डॅश डॅश यांनी मांडला। पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, जनरल डायर आणि पंडित मोतीलाल नेहरू। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नेहरू रिपोर्ट पंडित मोतीलाल नेहरू यांनी मांडला। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढील प्रश्न विचारलाय यांनी रास्त गोफ्तार म्हणजेच की खरी बातमी हे साप्ताहिक काढले। पर्याय आहे केशवचंद्र सेन, दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, राजा राम मोहन रॉय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोफ्तार हे गुजराती साप्ताहिक काढले। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे? आणि या प्रश्नासाठी पर्याय आहे गीतांजली, आनंदमठ, गीता रहस्य, डिस्कवरी ऑफ इंडिया। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की वंदे मातरम हे राष्ट्रगीत आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढील प्रश्न आहे आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल आणि बंकिमचंद्र चॅटर्जी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आनंदमठ ही कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? आणि या प्रश्नासाठी पर्याय दिले रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र चॅटर्जी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि मोहम्मद इक्बाल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले। पुढचा प्रश्न विचारलाय डॅश डॅश यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते। पर्याय आहे जयप्रकाश नारायण, चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस आणि दादोबा पांडुरंग। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। प्रश्न विचारलाय की राष्ट्रसभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे खान अब्दुल गफार खान, बॅनर्जी जीना, सर सय्यद अहमद आणि बदरुद्दीन तय्यबजी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रसभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे राष्ट्रसभेचे पहिले अध्यक्ष होते आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले योमेश चंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी,
मदन मोहन मालवीय आणि दादाभाई नौरोजी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की योमेश चंद्र बॅनर्जी हे राष्ट्रसभेचे पहिले अध्यक्ष होते आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रसभेची स्थापना कोणत्या साली झाली? आणि पर्याय आहे 1871, 1885, 1857 आणि 1878. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रसभेची स्थापना 1885 साली झाली, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश अधिवेशनात राष्ट्रसभेची फूट पडली? तर पर्याय आहे चंदीगड, लाहोर, सुरत आणि मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सुरत अधिवेशनात राष्ट्रसभेची फूट पडली, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय सुरत अधिवेशनानंतर राष्ट्रसभेचे डॅश डॅश 2 गट पडले? तर आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नामध्ये की कोणते 2 गट पडले गेले. तर ऑप्शन आहे जहाल व मवाळ, हिंदू व मुस्लिम, राजकीय सुधारक व सामाजिक सुधारक आणि यापेक्षा वेगळे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सुरत अधिवेशनानंतर राष्ट्रसभेचे जहाल व मवाळ असे 2 गट पडले. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की इंग्रजांनी भारतात पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू केल्यामुळे काय झालं? आणि या प्रश्नासाठी पर्याय दिलेले आहे कालबाह्य धार्मिक रूढीबाबत जागृती निर्माण झाली, हिंदू संस्कृतीला धोका निर्माण झाला, सामाजिक सुधारणा चळवळीस गती मिळाली आणि ड आहे अ व क. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की इंग्रजांनी भारतात पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू केल्यामुळे कालबाह्य धार्मिक रूढीबाबत जागृती निर्माण झाली आणि सामाजिक सुधारणा चळवळीस गती मिळाली, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अ आणि क. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ड. या ठिकाणी बघा मित्रांनो, जर तुम्ही मुद्दे व्यवस्थितपणे वाचले आणि तुम्हाला जर सर्व मुद्दे व्यवस्थितपणे कळाले असेल ना, तर तुम्ही लगेच चुटकीसरशी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकता. डॅश डॅश यांना मराठा वृत्तपत्राचा जनक असे म्हणतात? पर्याय आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, दादोबा पांडुरंग आणि गोपाल कृष्ण गोखले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकमान्य टिळक यांना मराठा वृत्तपत्राचा जनक असे म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की अनहॅपी इंडिया हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले? या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे लोकमान्य टिळक, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने परदेशी मालाच्या मोटारी समोर आत्मबलिदान केले? पर्याय आहे भगतसिंग, बाबू गेनू, प्रीतिलता, वडेदार, राजगुरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की बाबू गेनू याने परदेशी मालाच्या मोटारी समोर आत्मबलिदान केले, म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की खुदाई खिदमतगार लाल डगलेवाले या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नासाठी पर्याय तुम्हाला दिलेले आहे बॅरिस्टर जिना, सर सय्यद अहमद खान, मोहम्मद इक्बाल आणि खान अब्दुल गफार खान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान हे खुदाई खिदमतगार या संघटनेचे संस्थापक होते. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय आझाद हिंद सेनेची युद्ध घोषणा काय होती? पर्याय आहे चले जाओ, चलो दिल्ली, अंग्रेजो भारत छोडो आणि वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब, म्हणजेच की चलो दिल्ली आझाद हिंद सेनेची युद्ध घोषणा होती. पुढचा प्रश्न विचारलाय फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? पर्याय आहे सत्येंद्रनाथ बोस, रासबिहारी बोस, जयप्रकाश नारायण, सुभाषचंद्र बोस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. या टॉपिक वरती पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात? आणि पर्याय आहे दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जातं. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय डॅश डॅश यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा पुरस्कार केला? पर्याय आहे गोपाळ गणेश आगरकर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, मोहम्मद इक्बाल आणि लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा पुरस्कार केला. त्या पुढील प्रश्न विचारलाय दी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहे जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू यांनी दी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले. पुढील प्रश्न आहे डॅश डॅश यांनी कायदे मंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला? पर्याय आहे भगतसिंग व राजगुरू, बटुकेश्वर दत्त व भगतसिंग व चंद्रशेखर आझाद आणि वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी कायदे मंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला, म्हणजेच पर्याय ब बरोबर आहे. पुढचा प्रश्न विचारलाय जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला? पर्याय आहे दी ग्लिप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री,
1857 चे स्वातंत्र्य समर, द इंडियन स्ट्रगल आणि आर्टिक होम इन द वेदाज। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू यांनी द ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय डॅश डॅश हा लाल बाल पाल म्हणून प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं अतिशय सोपं असं उत्तर आहे की लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि विपिन चंद्र पाल या तिघांना लाल बाल पाल असे म्हटलं जातं। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय नंबर क मध्ये। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढील प्रश्न विचारलाय की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे। लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, वीरेश लिंगम पंतलू, राजा राममोहन रॉय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पर्याय आहे पंडित नेहरू पहिले पंतप्रधान, डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती, पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, सरदार पटेल पहिले अर्थमंत्री। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, म्हणजेच की सरदार पटेल पहिले अर्थमंत्री। तिसरा प्रश्न विचारलाय डॅश डॅश यांनी स्थापन केलेल्या मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात झाले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे। पर्याय आहे सर सय्यद अहमद खान, खान अब्दुल गफार खान, बॅरिस्टर जिना आणि मोहम्मद इक्बाल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेल्या मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात झाले। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न आहे की पॉवर्टी ऑफ अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? पर्याय आहे मोतीलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, जवाहरलाल नेहरू आणि लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पॉवर्टी ऑफ अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथाचे लेखक दादाभाई नौरोजी आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। प्रश्न विचारलेला आहे की अमेरिकेतील वेदांत सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय आहे रामकृष्ण परमहंस, स्वामी दयानंद, वासुदेव बळवंत फडके आणि स्वामी विवेकानंद। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की अमेरिकेतील वेदांत सोसायटीची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली। म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। या पुढील प्रश्न आहे की भारताची फाळणी करणारी योजना कोणती? पर्याय आहे सायमन कमिशन, माउंटबॅटन योजना, क्रिप्स योजना आणि चेम्सफोर्ड योजना। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की भारताची फाळणी करणारी योजना माउंटबॅटन योजना आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढील प्रश्न विचारलाय की ब्रिटिश असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? पर्याय आहे सरदार वल्लभभाई पटेल, सरहद्द गांधी, दादाभाई नौरोजी, मदन मोहन मालवीय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ब्रिटिश असोसिएशन ऑफ इंडिया याची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढील प्रश्न विचारलाय की भारताचे पितामह कोणाला म्हटले जातं? पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, योमेशचंद्र बॅनर्जी आणि मदन मोहन मालवीय। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। प्रश्न विचारलाय की बंगालची फाळणी कोणत्या साली झाली? पर्याय आहे 1927, 1911, 1917 आणि 1905। तर मित्रांनो जाणून घ्या की बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढील प्रश्न आहे पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात? पर्याय आहे लाला लजपत राय, लाला हरदयाळ, भगतसिंग आणि राजगुरू। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंजाबचा सिंह लाला लजपत राय यांना म्हटलं जातं। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न आहे केसरी व मराठा ही वृत्तपत्रे डॅश डॅश यांनी काढली, म्हणजेच की कोणी काढली? पर्याय आहे ईश्वरचंद विद्यासागर, गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे काढली। माझी जन्मठेपचे लेखक कोण आहे? पर्याय आहे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग आणि मदनलाल धिंग्रा। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल की माझी जन्मठेपचे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहे। पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश साली बंगालची फाळणी रद्द झाली? पर्याय आहे 1907, 1905, 1911 आणि 1912। लक्षात ठेवा की बंगालची फाळणी 1905 साली झाली आणि बंगालची फाळणी 1911 मध्ये रद्द करण्यात आली। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की लखनौ करार कशामध्ये झाला? तर पर्याय आहे हिंदू व शीख, हिंदू व मुस्लिम, मुस्लिम व शीख आणि मुस्लिम लीग व इंग्रज। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लखनौ करार जो आहे तर तो हिंदू आणि मुस्लिम यांच्यात झाला। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब।
पुढील प्रश्न विचारलाय, पुणे करारात 1932 नुसार काय ठरवले गेले? आणि मित्रांनो, जाणून घ्या की पुणे करारामध्ये असं ठरवले की दलितांसाठी वेगळे मतदारसंघ नसावेत, तर त्या बदली त्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व वाढवावे. आणि अशा प्रकारे कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय नंबर ब मध्ये, म्हणजेच की या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. प्रश्न विचारलाय की मद्रास येथील होम रूल लीगची स्थापना कोणी केली? पर्याय आहे दादाभाई नौरोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. मद्रास येथील होम रूल लीगची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणी केली? पर्याय आहे दादाभाई नौरोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना केली. पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे लाहोर षडयंत्र खटल्यात नव्हते. पर्याय आहे भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, सुखदेव आणि राजगुरू. मित्रांनो, या प्रश्नामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे तिन्ही सुद्धा लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये होते, तर बटुकेश्वर दत्त हा नव्हता. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने किंग्स फोर्ट यांच्या गाडीवर बॉम्बफेक केली. पर्याय आहे खुदीराम बोस, रासबिहारी बोस, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, म्हणजेच की खुदीराम बोस याने किंग्स फोर्ट यांच्या गाडीवर बॉम्बफेक केली. पुढील प्रश्न विचारलाय की जोसेफ मॅझनीचे चरित्र कोणी लिहिले? पर्याय दिले आहेत क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नाना फडणवीस, स्वातंत्र्यवीर आगरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की जोसेफ मॅझनीचे चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.